नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये मार्क वर्सेस पर्सेंटाईल डिस्कस करणार आहोत. ते कधीचे आहे तर बघून घ्या तुम्ही एकदा. तर 10 हे बघा 10 मे शिफ्ट 1 पीसीबीचं मार्क वर्सेस पर्सेंटाईल आपण डिस्कस करणार आहोत. आपण सगळ्या याचे मार्क वर्सेस पर्सेंटाईल डिस्कस करणार आहोत. तर त्या कारणामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि जेव्हा ते तुमच्या शिफ्टचं पीसीएम असो किंवा पीसीबी असो, जेव्हा पण तुमच्या शिफ्टचं मार्क वर्सेस पर्सेंटाईल रिलीज होईल, तेव्हा तुम्ही काय करा, की ते बघून घ्या. ठीक आहे. आता एक महत्त्वाची सूचना तुम्हाला, की एक महत्त्वाची सूचना देऊन टाकतो. जर का तुम्हाला तुमचं मार्क वर्सेस पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल एक्सपेक्टेड, तर तुम्ही काय करा, तुमचे मार्क जे पण सीईटी मध्ये आलेले ते त्याच्यासोबतच तुमचं कॅटेगरी शिफ्ट कोणती होती ती आणि पीसीएम की पीसीबी. ठीक आहे. एवढं मला कमेंट करून सांगा, एवढ्या गोष्टी. ठीक आहे. जेव्हा कुठेतरी जाऊन मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होऊ शकतो किंवा नाही, फक्त मी हे सांगेल की सेफ स्कोअरमध्ये आहात तुम्ही की नाही. तर तुम्ही कमेंट करा, नक्कीच मी तुम्हाला तिथं रिप्लाय करायला प्रयत्न करेल. चालेल. तर आपण काय बघत होतो, तर एमएसटी सीईटी 2026 ची जे पण पीसीबी होती, पीसीबीचा एक्झाम होता. कोणता एक्झाम, तर 10 मे शिफ्ट 1 चा. 10 मे शिफ्ट 1 चा. त्याच्या अगोदर हे पर्सेंटाईल मार्क वर्सेस पर्सेंटाईल कसे काढण्यात आलेले आहे ते अगोदर आपण डिस्कस करून घेऊया. तर बघून घ्या. हे जे पण आहे ते कशावरती डिपेंड असतं, तर नॉर्मलायझेशन. सगळ्यात अगोदर नॉर्मलायझेशन वरती हे डिपेंड असतं. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण, तर डिफिकल्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर शिफ्ट, म्हणजे त्या पर्टिक्युलर शिफ्टची डिफिकल्टी कशी होती त्यावरून पण आपल्याला हे समजत असतं. आता डिफिकल्टीचा अर्थ काय आहे, की तो शिफ्ट मधला समजा पीसीबीचा पेपर दिला तुम्ही 10 मे फर्स्ट शिफ्ट मध्ये. ठीक आहे. तर तो पेपर इझी होता, मॉडरेट होता की हार्ड होता. जर हे असेल तर त्याच्यावरून आपण काय काढत असतो, तो पर्सेंटेज काढत असतो. एवढं समजलं तुम्हाला, पर्सेंटाईल काढत असतो. ओके. त्याच्यासोबतच नंबर ऑफ कॅन्डिडेट, त्या पर्टिक्युलर शिफ्टमध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट किती होते, तर त्याच्यानुसार सुद्धा हे आपण काय करत असतो, की मार्क वर्सेस पर्सेंटाईल काढत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती असते प्रिव्हियस इयर ट्रेंड. जो पण प्रिव्हियस इयरचा ट्रेंड होता, की स्पेसिफिक एक सांगतो मी तुम्हाला, 135 मार्क होते एका कॅन्डिडेटला मागच्या वर्षी आणि त्याची शिफ्ट हार्ड होती. समजून घ्या, उदाहरण आहे हे फक्त. त्याची शिफ्ट कशी होती, हार्ड होती. आता ही हार्ड शिफ्ट असल्या कारणामुळं त्याला किती पर्सेंटेज पडला होता, तर पर्सेंटाईल पडला होता, तर 99.55 पर्सेंटाईल त्याला पडला होता. तर याच्यावरून आपल्याला काय, असं प्रिव्हियस इयरचा ट्रेंड काढता येतो, की म्हणजे 155 135 मार्क आहे, हार्ड शिफ्ट होती, तर आपण असं गृहीत धरून चालू शकतो की 99.55 पर्सेंटाईल तुम्हाला येऊ शकतात. समजलं तुम्हाला? ओके. तर प्रिव्हियस इयर ट्रेंड वरूनच हा सगळा जो डाटा आहे तो काढलेला आहे. ठीक आहे. प्रिव्हियस इयर ट्रेंड. ओके. हे चालेल. हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यावरून ते काढण्यात आलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इट मे व्हॅरी. फुल्ली एक्सपेक्टेड, हे एक्सपेक्टेड आहे. काय आहे? एक्सपेक्टेड आहे. तोच रिझल्ट येणार का तुमचा? नाही. जेव्हापर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही तेव्हापर्यंत काही पण सांगणं चुकीचं. पण तरी सुद्धा तुमचे खूप जास्त डिमांड होती, की मार्क वर्सेस पर्सेंटाईल सांगा दादा, आम्हाला मार्क वर्सेस पर्सेंटाईल सांगा. तर ही सिरीज तुमच्यासाठी आपण आणलेली आहे. तर जे पण मार्क वर्सेस पर्सेंटाईल आहे सगळ्या शिफ्ट वाईज आपण अपलोड करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, समजेल की आपल्याला मार्क वर्सेस पर्सेंटाईल काय एक्सपेक्टेड आहे. त्याच्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट, पुढची शिफ्ट पुढचं कोणतं आपण मार्क वर्सेस पर्सेंटाईल केलं पाहिजे ते मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मला समजेल की तुमची डिमांड काय आहे. चालेल. ओके. आता हे कशाचे आहे सगळ्यात अगोदर ते सांगून देणं अत्यंत गरजेचं. तर पीसीबी. ठीक आहे. एक मिनिट. हा, नाही ते वाईटच झालं. एक मिनिट. हा, पीसीबी 10 मे शिफ्ट 1 कशाची आहे? पीसीबी 10 मे शिफ्ट 1 ची हे मार्क वर्सेस पर्सेंटाईल सांगण्यात येत आहे तुम्हाला. एक्सपेक्टेड आहे, बघून घ्या. ठीक आहे. चालेल. आता आउट ऑफ 200 मार्कचा पेपर होता तुमचा. 200 मार्क मधून जर का तुम्हाला 145 ते 135 मार्क येत असेल तर तुम्ही 98.6 ते 99.4 पर्सेंटाईल धरून चालू शकता. किती? 98.6 टू 99.4 पर्सेंटाईल. 135 चे 125 मार्क येत असेल तर 96.5
97.7 तुमचा पर्सेंटाईल बनू शकतो. त्याच्यानंतर 125 चे 115 मार्क येत असेल तर 94.1 टू 95.6 असा पर्सेंटाईल तुमचा जाऊ शकतो. त्याच्यासोबतच 115 ते 105 मार्क जर का तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला 19.6 ते 92.8 पर्सेंटाईल पडू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 105 टू 95 मार्क्स जर का येत असेल तुम्हाला तर तुम्हाला किती पर्सेंटाईल पडू शकतो तर 87.1 ते 89.6 पर्सेंटाईल तुम्हाला पडू शकतो. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण 95 टू 85% मार्क तुम्हाला येत असेल तर तुम्हाला पर्सेंटाईल किती पडू शकतो तर 82.4 ते 82.9. त्याच्यानंतर 85 ते 76 मार्क जर का तुम्हाला पडत असेल तर 75.2 टू 80.7. त्याच्यानंतर 75 टू 66 मार्क जर का तुम्हाला पडत असेल तर 65.1 ते 63.8 तुम्हाला काय पडू शकते पर्सेंटाईल पडू शकतं. त्याच्यानंतर 65 टू 56 मार्क जर का तुम्हाला येत असेल तर 15.3 ते 62.9 पर्सेंटाईल तुमचा बनू शकतो. त्याच्यानंतर 55 ते 46 मार्क जर का तुम्हाला पडत असेल तर 35.5 ते 41.1 पर्सेंटाईल तुमचा बनू शकतो आणि 45 टू 37 मार्क जर का तुम्हाला पडत असेल तर 25.1 ते 33.9 तुम्हाला पर्सेंटाईल पडू शकतो. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण जर का तुम्हाला 36च्या कमी मार्क येत असेल तर तुमचं पर्सेंटाईल हा 25च्या खाली येऊ शकतो किंवा 27च्या खाली येऊ शकतो. आय होप तुम्हाला हे नक्की कळालं असेल आणि त्याच्यासोबतच हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे मार्क कॅटेगरी, शिफ्ट आणि PCM आणि PCB आहे तुमचं कोणती स्ट्रीम होती ती ते तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये कळवायचं आहे जेणेकरून मला समजेल तुम्ही सेफ स्कोअरमध्ये आहात की नाही. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर दुसऱ्या ज्या शिफ्ट आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ येणार आहे आणि आलेले सुद्धा आहे 2-3 व्हिडिओ पडलेले आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन ते बघू शकता. धन्यवाद.